नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या SR जीनियस अकॅडमी मध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे। तर या प्लॅटफॉर्मवर आपण आज घेतोय जिल्हा परिषद भरती 2023-24 आरोग्य सेवक आणि तत्सम पदासाठी तांत्रिक घटक हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे की ज्यामध्ये विज्ञान विचारलं जातं आणि त्या विज्ञानामध्ये तांत्रिक घटकामध्ये आज आपण प्रकरण शिकणार आहोत, भिंग आणि त्याचे उपयोग, प्रकार देखील उपयोग देखील, हो की नाही। भिंग आरसा वगैरे जे काय असतं ते आपण बघूया। चला तर मग बघा, आता या प्रकरणामध्ये आपण शिकणार आहोत भिंग, अपवर्तित किरणांचे रेखन, चिन्ह संकेत, मानवी डोळा व भिंगाचे कार्य, दृष्टिदोष उपाय आणि भिंगाचे उपाय असं आपण शिकणार आहोत या प्रकरणामध्ये, हो की नाही। या प्रकरणामध्ये एवढे टॉपिक आहेत, ठीक। बघा आता हा भिंग आहे, हो की नाही। बघा बघा, ध्रुव, वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य नाभी या गोलीय आरशाशी संबंधित संज्ञा आहेत। हे पाहूया आपण कसं असतं पुढे। अंतर्गोल व बहिर्गोल आरशाची निर्मिती कशी होते किंवा दैनंदिन जीवनातील उपयोगात येणारी भिंगे तुम्ही पाहिलीच असतील। वृद्ध माणसे वाचनासाठी वापरणारे भिंगे, घराच्या प्रवेशद्वारावर असलेले नेत्रगोल, हो की नाही। घराच्या प्रवेशद्वारावर नेत्रगोल असतात की नाही। घड्याळाच्या दुरुस्तीसाठी कारागीर डोळ्याला लावत असलेले उपकरण इत्यादी असे अनेक उदाहरणं आहेत भिंगाची। अशा प्रकारची अनेक उदाहरणे भिंगाची आहेत असं आपल्याला म्हणता येईल, हो ना। भिंग लेन्सेस, बघा आता चष्म्यामध्ये भिंग असतात। आपण गॉगल चष्मा जो वापरतो की नाही त्याच्यामध्ये देखील भिंग असतात। याशिवाय भिंग वापरून दुर्बिणी तयार केल्या जातात, पण हे आपण अगोदर शिकलो। मग भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे। भिंगाची व्याख्या काय करता येईल आपल्याला? भिंग हे दोन पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे। दोन पृष्ठभागाचा, समोरचा आणि पाठीमागचा। मग ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगीर असतात त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग असं म्हणतात। काय म्हणतात? दोन्ही पृष्ठभाग गोलीय पाहिजे, मागचा आणि पुढचा, व बाहेरच्या बाजूने फुगीर असला पाहिजे। आपल्या चष्म्याचा वगैरे असतो की नाही, फुगीर असला पाहिजे, त्यांना द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल असं म्हणतात। आलं लक्षात। आता हे भिंग यांच्या कडेपेक्षा मध्यभागी जाड असतात। आपण चष्म्याच्या दुकानावर गेलो तर किंवा काही लोकांचे चष्मे पाहिली, हो की नाही, गॉगल चष्मे पाहिली तर ती कशी असतात? कडेपेक्षा मध्यभागी जाड असतात। ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल म्हणतात। बघा, जो आतल्या बाजूने आहे तो अंतर्गोल, जो बाहेरच्या बाजूने आहे तो बहिर्गोल, बहिर्वक्र भिंग असं म्हणतात, हो की नाही। आतल्या बाजूने काय आहे? आतल्या बाजूने गोलीय असतात तो अंतर्गोल, बाहेरच्या बाजूने गोलीय असतात, फुगीर असतात, ते बहिर्गोल असं आपल्याला म्हणता येईल। आता हे भिंग त्यांच्या मध्यभागापेक्षा कडेला कसे असतात? जाड असतात। कोणते? अंतर्गोल, अंतर्वक्र, हो की नाही। अंतर्वक्र, द्विअंग अंतर्वक्र हे कडेला कसे असतात? जाड असतात। तर हे काय? बहिर्वक्र कडेपेक्षा मध्यभागी जाड असतात। हा बहिर्वक्र आणि अंतर्वक्र मधला फरक लक्षात ठेवा, हो ना। आलं लक्षात तुमच्या? पुढे पाहूया काय आता भिंगाचे प्रकार आहेत। भिंगाचे प्रकार पाहूया। बघा खाली दिलेत आकृत्या। भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा अपवर्तन होते। हा भिंग आहे। समजा प्रकाश किरण आला तर दोनदा त्याचं काय होईल? अपवर्तन होईल। कसं ते आपण पाहूया। प्रथम आत जाताना व दुसऱ्यांदा बाहेर। बघा, हा प्रकाश आला, इथे आला, एकदा झालं, आणि याच्यातून बाहेर गेला, दोनदा झालं, दोनदा अपवर्तन होते। त्यामुळे किरणांची दिशा बदलते। आपण या अगोदरच्या उदाहरण घेतली त्यावेळेस काय झालं? किरणांची दिशा बदलली प्रकाश हे प्रकरण पाहताना, प्रकाशाचं अपवर्तन पाहताना।
आता बहुतेक भिंगांना दोन गोलीय पृष्ठभाग असतात, त्यापैकी प्रत्येक पृष्ठभाग एक संपूर्ण गोलाचा भाग असतो. आता बघा, हे अशा प्रकारचे असतात भिंग. हा आहे द्विबहिर्वक्र भिंग, दोन्ही बाजूला फुगीर. समतली बहिर्वक्र भिंग अशा प्रकारे. अंतर्वक्र बहिर्वक्र म्हणजे हा आतमध्ये. द्विअंतर्वक्र म्हणजे दोन्हीकडून आतमध्ये. समतली अंतर्वक्र म्हणजे एकीकडूनच. आणि बहिर्वक्र अंतर्वक्र म्हणजे आता अशा प्रकारचे हे भिंगाचे प्रकार आहेत. आता बघा, हा बहिर्गोल व अंतर्गोल भिंगाचे काटछेद दाखवले आहेत. यात पृष्ठभाग 1 हा S1 या गोलाचा, पृष्ठभाग 1 हा S1 या गोलाचा, हा पृष्ठभाग 1 हा S1 म्हणजे हा मोठा, S1 या गोलाचा. तर पृष्ठभाग 2 हा S2 ह्या गोलाचा आहे. हा पृष्ठभाग 2 बघा, इथे कसं मोठं दिसलं आणि तिथे कसं लहान दिसलं. लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे पाहूया. समोर आहे एक्सप्लेनेशन. बघा आता वक्रता केंद्र कशाला म्हणायचं. ह्या व्याख्या आहेत त्या अतिशय काळजीपूर्वक पाठ करा, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला विचार, भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. कशाला म्हणायचं वक्रता केंद्र. भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणतात. प्रत्येक भिंगा C1 व C2 अशी दोन वक्रता केंद्र आहेत. बघा, हा C1 आणि हा C2, ही दोन काय वक्रता केंद्र म्हणूया. लक्षात, C1 आणि C2 प्रत्येकच काय माहितीये का, काय म्हणालो आपण, प्रत्येक भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास, केंद्रबिंदूस वक्रता केंद्र म्हणतात. ठीक आहे. आता वक्रता त्रिज्याक म्हणजे काय, त्याला R म्हणूया. भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलाच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात. वक्रता त्रिज्या. आता ही झाली R2 आणि ही म्हणूया वक्रता त्रिज्या. इथे देखील ही देखील असेल, हो की नाही. ही ह्या काय वक्रता त्रिज्या आहेत. ही देखील याची या मोठ्या वर्तुळाची ही असं देखील म्हणता येईल. ही लहान वर्तुळाची ही, ह्या काय R1 R2 ह्या वक्रता त्रिज्या आहेत. नंबर 3 काय म्हणते, मुख्य अक्ष म्हणजे प्रिन्सिपल ऍक्सिस. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून, हा वक्रता केंद्र आहे म्हणलो आपण. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून ही काय झाली आपल्याला, काय म्हणालो आपण, मुख्य अक्ष. या ठिकाणी काय झाला, हा मुख्य अक्ष. मुख्य अक्ष, इथे याला मुख्य अक्ष म्हणतात. मुख्य अक्ष. तर आता त्याच्यानंतर बघा काय म्हणते, प्रकाशीय केंद्र कशाला म्हणायचं. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलन होत नाही, म्हणजे हलत नाही, विचलन होत नाही. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलन होत नाही अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात. काय म्हणायचंय, प्रकाशीय केंद्र. कशाला, प्रकाश किरण जेव्हा भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलन होत नाही तेव्हा त्या बिंदूला काय म्हणायचं, प्रकाशीय केंद्र. आता आकृतीत O मधून जाणारे किरण P1 Q1 P2 Q2 इत्यादी सरळ रेषेत जात असल्याने O हा प्रकाशीय केंद्र आहे. P1 P2, हा बघा कुठे आहे P1 P2, समोर आहे का, हा बघा, हा P1 हो ना, हा Q2, हा P1, हा Q2. लक्षात, हा P2 देखील म्हणता येईल हो ना. अशा प्रकारचे जे काय होते या O या केंद्रबिंदूतून सरळ सरळ जातात त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं त्याला
प्रकाशीय केंद्र, ओ हा प्रकाशीय केंद्र आहे. म्हणजे या ओ बिंदूतून प्रकाश किरण जाताना, या ओ बिंदूतून प्रकाश किरण जाताना विचलित होत नाही, म्हणून हा काय झाला आपला प्रकाशीय केंद्र. इथे देखील विचलन होत नाही. तर आता बघा मुख्य नाभी म्हणजे काय. बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूत बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. येथे F1 व F2 हे काय मुख्य नाभी आहेत. कुठे आहे F1 F2? F1 F2 दिलेच नाही, याच्यावर नाही दिले, समोरच्या याच्यावर असेल. बरं पाहूया. F1 F2 समोरच्या आकृतीमध्ये आहे. आलं लक्षात तुमच्या. हे झालं आपलं मुख्य नाभी म्हणजे प्रिन्सिपल फोकस. कशाला म्हणायचं एकदा पाहू. बहिर्गोल भिंगामध्ये जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात तेव्हा अपवर्तन होतं आणि त्या अपवर्तनानंतर काय होतं, ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतं. एकाच बिंदूत अभिसारित होतात. त्याला पाहूया आपण F1 F2 म्हणूया. बघा हे काय म्हणते. बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्रच येतात, हो ना, म्हणजेच अभिसारित होतात, म्हणून याला अभिसारी भिंग म्हणायचं. काय करायचंय, अभिसारी भिंग. अभिसारी भिंग म्हणायचं का, तर ते एकत्र येतात. कुठं, मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तन झाल्यानंतर मुख्य अक्षावरच एकत्र येतात. त्याला काय म्हणायचं, अभिसारी भिंग. मग अंतर्गोल भिंगात मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडल्यानंतर अपवर्तनामुळे अशा प्रकारे अपसारित होतात. अपवर्तन झाल्यामुळे काय होतं, अपसारण होतं, की जणू ते काही मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून बाहेर पडत आहेत. या आकृतीमध्ये बिंदूला अंतर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. आणि येथे F1 व F2 हे मुख्य नाभी आहेत. बघा या झाला की नाही अभिसारित या एकाच बिंदूपाशी. आणि हा काय आपला F2 हा मुख्य अक्ष आहे, F1 हा मुख्य अक्ष आहे, मुख्य नाभी आहे असं आपल्याला म्हणता येईल, हो की नाही. अशा प्रकारे F1 F2 हे मुख्य नाभी आहेत, हो ना. आणि काय होतं, बहिर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण. पहा हे प्रकाश किरण हा अक्ष आहे, या अक्षाला कसे आहेत, हे समांतर आहे, तिथे देखील समांतर आहे, हो की नाही. आणि समांतर असल्यानंतर काय होतं, प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात. हे पहा एकत्र आले. त्याला काय म्हणायचंय, त्याला आपण कॉन्व्हर्जिंग लेन्स किंवा अभिसारी लेन्स असं म्हणायचं. अभिसारी भिंग असं देखील म्हणतात. ठीक आहे. आता बघा अंतर्गोल भिंगामध्ये मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकापासून दूर जातात. इथं काय होतं माहितीये का, एकमेकापासून एकत्र येतात, हो की नाही. अभिसारी भिंगामध्ये एकत्र येतात, तर अपसारी भिंगामध्ये काय होतं, वेगवेगळे होतात, डायव्हर्ट होतात, म्हणून त्या भिंगांना अपसारी भिंग म्हणतात. डायव्हर्जिंग, डायव्हर्ट होणं, वेगवेगळं होणं, विखुरणं, कॉन्व्हर्जिंग एकत्र येणं. हे बघा ना आता, हे बघा हे या ठिकाणावर असं कॉन्व्हर्ज झालं, हो की नाही, असं होतंय. आणि हे प्रकाश किरण मुख्य अक्षाला समांतर आहेत. हा आता बघा भिंगा नाभीय अंतर कशाला म्हणायचं, फोकल लेंथ. भिंगाचे मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामधील अंतर म्हणजे नाभीय अंतर होय. भिंगाचे मुख्य नाभी आणि प्रकाशीय अंतर हे काय, मुख्य नाभी होय. भिंगाचे मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य यामध्ये अंतर म्हणजे काय, हा एफ दाखवलाय आपल्याला, स्मॉल एफ. हा एवढा हा काय, भिंगाची मुख्य नाभी आणि हा याच्यामधील अंतर म्हणजे काय, नाभीय अंतर होय. आलं एवढं लक्षात तुमच्या. आता बघा हा आपाती किरण, हा या मुख्य अक्षाला समांतर आहे आपाती किरण, आणि तो कसा झाला, असा डायव्हर्ट झाला, ओके. इथे कधी पण नियम नंबर 1,
जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर आहे, हा आपाती किरण हा मुख्य अक्ष झाला, या मुख्य अक्षाला समांतर आहे, तर अपवर्तित किरण मुख्य नाभीतून जातो. हा जो अपवर्तित किरण आहे तो कुठून जातो? मुख्य नाभीतून. F2 ही काय आपली मुख्य नाभी. या भिंगाच्या अशा प्रकारच्या याच्यावर भिंगावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. कसे? तर माहित आहे का, जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण कुठून जातो? मुख्य नाभीतून जातो. मुख्य अक्षाला समांतर असतो की दिशाच बदलत नाही. आता बघा काय होतं, हा अपवर्तित किरण आहे आणि हा आपाती कोण आहे? आपाती किरण आहे. हे काय झालं, असा आता इथून आपाती किरण चालला बरं का. आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल, आपाती किरण काय झाला मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतो. हा या अक्षाला समांतर आहे हो ना, आणि मुख्य नाभीतून गेला हा हो ना. मग जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर जातो किंवा असतो असं म्हणतात. नंबर 3 काय म्हणते पहा, आपाती किरण भिंगाच्या प्रकाशीय मध्य, हा ओ म्हणजे प्रकाशीय मध्य झाला की नाही, प्रकाशीय केंद्र म्हणा प्रकाशीय मध्य म्हणा, प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर त्याची दिशा बदलत नाही. या आपाती किरणाची दिशा कधी बदलतं, कधी समांतर असतं आणि कधी मुख्य नाभीतून जातं हे लक्षात असणं महत्वाचं आहे. त्यासाठी ह्या 3 आकृत्या आहेत त्या आपण समजून घेतल्या. आता हे एक बघूया आपण. AB ही वस्तू 2F1 च्या पाठीमागे ठेवली. AB ही वस्तू, हा एक बिंदू आहे ओके नाही, काही म्हणा, ही AB ही वस्तू याच्या पाठीमागे ठेवली, या बिंदूच्या पाठीमागे ठेवली. बी पासून निघणारा, आता हा एवढी आहे ही वस्तू ओके नाही, आता बी पासून निघणारे हे प्रकाश किरण, निघणारा व मुख्य अक्षाला समांतर असणारा आपाती किरण, हा काय मुख्य अक्षाला समांतर आहे ओके नाही. बीशी अपवर्तनानंतर मुख्य नाभी F2 मधून CT या मार्गाने जातो. F2 येथून CT या मार्गाने जातो. लक्षात, अशा प्रकारे त्याचं अपवर्तन झालं. बर, आता बी पासून निघणारा प्रकाशीय केंद्रातून जाणारा आपाती किरण, आता बी पासून प्रकाशीय केंद्रातून हा आपाती किरण गेला ओके नाही, केंद्रातून जाणारा आपाती किरण BO हा परावर्तनानंतर विचलित न होता, हा विचलित झाला का नाही, सरळच गेला, विचलित न होता OS मार्गाने जातो. पहा, OS मार्गाने गेला, विचलित न होता. मग तो CT या किरणाला B1 या बिंदूत छेदतो, हा CT आला आपला आणि हा OS कुठे छेदतो, B1 या बिंदूत छेदतो. म्हणजेच B1 येथे B या बिंदूची प्रतिमा निर्माण होते. म्हणजे हा जो झाला आपला AB ही वस्तू झाली, त्याची प्रतिमा एवढी मिळते. आता ही प्रतिमा कशी मिळाली, मग उलटी प्रतिमा कशी मिळाली, उलटी, ते देखील आहे महत्वाचं. कधी उलटी मिळतं, कधी उलटी मिळतं, कुठं मिळतं हे देखील आपल्याला पाहायचंय. बघा आता ए हा बिंदू मुख्य अक्षावर असल्याने त्याची प्रतिमा देखील मुख्य अक्षावर तयार होईल. ए हा बिंदू कुठे आहे, मुख्य अक्षावर आहे हो की नाही, मग त्याची प्रतिमा कुठे तयार झाली, मुख्य अक्षावरच A1 A' ठिकाणी झाली हो ना. बघा B1 च्या सरळ वर मुख्य अक्षावर, B1 च्या सरळ वर मुख्य अक्षावर, B1 च्या सरळ वर मुख्य अक्षावर मुख्य अक्षावर A1 येथे A बिंदूची प्रतिमा तयार होईल. बघा झाली की नाही, A1 येथे A या बिंदूची प्रतिमा तयार झाली असं आपल्याला म्हणता येईल. मग आता A1 B1 ही AB वस्तूची भिंगाच्या साह्याने निर्माण झालेली प्रतिमा आहे. मग ही जी A1 B1 आहे ती काय AB या वस्तूची प्रतिमा आहे. कशामुळे तयार झाली, तर या भिंगामुळे तयार झाली असं आपल्याला म्हणता येईल. मग आता हिचं स्थान कुठं आहे,
तर यावरून वस्तू TF1च्या पलीकडे ठेवली असता, ही वस्तू कुठे ठेवली आपण AB 2F1च्या पलीकडे ठेवली असता वस्तूची प्रतिमा F2 आणि TF2च्या दरम्यान मिळते. कुठे मिळते? वस्तूची प्रतिमा कुठे मिळते? F2 आणि 2F2च्या दरम्यान. पहा, हा F2 आहे आणि हा 2F2 आहे, यांच्या दरम्यान या AB या वस्तूची आपल्याला काय मिळाली? प्रतिमा मिळाली. तिचा आकार लहान असतो, तसेच ती वास्तव व उलट असते हे सिद्ध होते. आलं लक्षात? मी म्हणलो ना तुम्हाला, कधी उलट कधीच उलट असतं. तर या अशा प्रकारच्या 2F2च्या पलीकडे जर ठेवली तर तिची प्रतिमा कुठे मिळते? F2 आणि 2F2च्या दरम्यान मिळते. आणि ती प्रतिमा कशी असते? आकार लहान असतो, वास्तव असते आणि उलट असतं. समजा? कुछ नाही समजा? एक बघूया आपण. आता बघा, वस्तूच्या वेगवेगळ्या स्थानासाठी तयार होणाऱ्या प्रतिमांचे स्थान, आकार व स्वरूप किरणाकृतीद्वारे स्पष्ट करा. तुमचे निष्कर्ष बरं चला जाऊ द्या. आता बघा, हे अतिशय महत्वाचा चार्ट आहे. हे चार्ट तुम्हाला डोक्यात भरूनच ठेवावा लागेल. का भरून ठेवावा लागेल? तर अतिशय महत्वाचा आहे आणि याच्यावर हमखास प्रश्न असू शकतो. हो की नाही? हमखास प्रश्न असू शकतो कुठल्याही परीक्षेमध्ये. ज्यांना ज्यांना विज्ञान अति आवश्यक आहे त्या परीक्षेमध्ये हा भिंग आणि भिंगाचे उपयोग आणि त्याच्या कुठं वस्तू ठेवल्यानंतर कुठं प्रतिमा मिळते आणि कशी मिळते यावर आपण चर्चा करूया. बघा, वस्तूचे स्थान दिले, प्रतिमेचे स्थान, प्रतिमेचा आकार कसा असतो आणि प्रतिमेचे स्वरूप कसं असतं ते पाहूया. आता बघा, अनंत अंतरावर या प्रतिमेचे स्थान कुठे आहे? आता वस्तूचं स्थान अनंत अंतरावर आहे आणि प्रतिमेचं स्थान कुठे आहे? नाभी F2 पाशी. F1 ला आपण नाभी म्हणालो ना. मग आता त्या प्रतिमेचा आकार कसा असेल? खूप लहान बिंदू स्वरूप असेल. आणि त्या प्रतिमेचं स्वरूप कसं असते? वास्तव आणि उलट. वास्तव आणि उलट असेल. उलट म्हणजे ही जर अशी असेल, आताच पाहिलं ना आपण, तर असं. आता 2F1च्या पलीकडे आता आपण 2 पाहिलं, पण 2F1च पाहिलं ना रे. आताच आपण 2F1 पाहिलं ना. प्रतिमेचं स्थान कुठं असेल? F2 आणि 2F2च्या दरम्यान. पाहिलं आपण आकृतीमध्ये, समजावून सांगितलं मी तुम्हाला. आता प्रतिमेचा आकार कसा असतो? लहान होता ते देखील म्हणालो आपण. आणि प्रतिमेचं स्वरूप कसं असतं? वास्तव व उलट. पाहूया एकदा. बघ, याच्यापेक्षा ही प्रतिमा लहान आहे, हो ना. ही मोठी आहे, ती लहान आहे. आणि कसं आहे मग? वास्तव आणि उलट. वास्तव आणि उलट. हा असा आहे ना, हो की नाही? आणि हा कसा आहे? वास्तव आणि उलट असं होईल. आता जर नंबर 3 वस्तूचं स्थान, हे बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा आहेत बरं का. वस्तूचं स्थान 2F1 येथे असेल तर प्रतिमेचं स्थान कुठं असतं? 2F2. 2F1 2F2. आता कसं असतं? तर ह्या दोन्ही कशा असतात? समान आकाराच्या. आणि प्रतिमेचं स्वरूप कसं असतं? वास्तव व उलट असं. त्यानंतर बघूया, प्रतिमा जर वस्तू जर F1 आणि 2F1च्या दरम्यान असेल तर त्याच्या प्रतिमेचं स्थान कुठं असतं? 2F2च्या पलीकडे. ओके नाही? आता मग त्या प्रतिमेचा आकार कसा असतो? मोठा असतो. आणि प्रतिमेचं स्वरूप कसं असतं? वास्तव आणि उलट. आता बघा, नाभी F वर जर त्या वस्तूचं स्थान असेल, ती वस्तू ठेवली असेल तर त्या प्रतिमेचं स्थान अनंत अंतरावर असतं. कुठं? नाभी F1 वर जर ती वस्तू ठेवली तर त्या वस्तूचं प्रतिमेचं स्थान कसं असतं? अनंत अंतरावर असतं. आणि त्या प्रतिमेचा आकार कसा असतो माहिती आहे? खूप मोठा. खूप मोठा म्हणजे विशाल. कधी? ती वस्तू जर नाभी F1 असेल. आणि प्रतिमेचं स्वरूप कसं असतं? वास्तव व उलट असं प्रतिमेचं स्वरूप असतं. आता बघा, नंबर 6 काय म्हणते? नाभी F1 व प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान जर असेल, वस्तू कुठे आहे? नाभी F1 व प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान असेल तर प्रतिमेचं स्थान कुठं असतं?
वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूस भिंगा वस्तू, समजा हा भिंग आहे आणि वस्तू इकडे आहे तर इकडेच प्रतिमा मिळेल, प्रतिमेचं स्थान इकडेच असेल, वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूस. ओके नाही. आता इथे देखील प्रतिमेचा आकार कसा असतो, खूप मोठा असतो, पण प्रतिमेचं स्वरूप कसं असतं, आभासी व सुलट. प्रतिमेचं स्वरूप कसं असतं, आभासी व सुलट. आता बघा, प्रत्येक वेळेस प्रतिमेचं स्वरूप वास्तव व उलटच आहे. फक्त नाभी F1 व प्रकाशीय मध्ये यांच्या दरम्यान असेल वस्तू तर त्या वस्तूचं प्रतिमेचं स्वरूप कसं असतं, आभासी व सुलट असतं. हा चार्ट तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे माझ्या मते. बघा आता, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा, अंतर्गोल भिंगाद्वारे तयार होणारी प्रतिमा आपण किरणाकृतीद्वारे समजू शकतो. यासाठी काही नियम दिलेले आहेत. पहा ते नियम काय म्हणतात. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो. काय म्हणतो, आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण पाठीमागे वाढवल्यास नाभीतून जातो. नंबर 2 काय म्हणते, आपाती किरण नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर. आपाती किरण नाभीतून जर गेला तर तो मुख्य अक्षाला समांतर असतो असं आपल्याला म्हणता येईल. हे 2 नियम आहेत. आलं लक्षात तुमच्या? माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल. काळजीपूर्वक पुन्हा पुन्हा पहा, ऐका, म्हणजे तुमच्या डोक्यात चांगलं फिट बसेल. धन्यवाद. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या तासिकेत याच प्रकरणावर राहिलेल्या उर्वरित भागावर चर्चा करण्यासाठी, तेही सविस्तर चर्चा करण्यासाठी. टिल देन गुड बाय.